आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। साखर कारखान्यांवर ऑनलाईन वजन काट्यांचा साखर आयुक्तांच्या आदेशाची पुढील गडीत हंगामापासून अंमलबजावणी करा, माजी खासदार राजू शेट्टींची मागणी। नाशिक राज्यातील सर्व साखर कारखान्यांवर शासकीय वजन काटे बसवून ते ऑनलाईन करण्यासंदर्भात राज्याचे साखर आयुक्त यांनी काढलेल्या आदेशाची पुढील गडीत हंगामांपासून अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्याचे वैद्यमापन विभागाचे नियंत्रक चंद्रकांत डांगे यांच्याकडे केली। राज्यातील साखर कारखान्यामध्ये सर्रास काटामारी व रिकव्हरी चोरी करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जात आहे। चालू गडीत हंगामात तर सरासरी एकूण गाळप झालेल्या ऊसाच्या 10 ते 15% वजनात घट झालेली आहे। काटामारीबरोबर रिकव्हरी चोरी करण्याचे प्रमाणही वाढल्याने ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार व ऊस तोडणी मजूर दुहेरी संकटात सापडले आहेत। त्यामुळे राज्यातील सर्व साखर कारखान्याच्या बाहेर राज्य सरकारने संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, साखर सहसंचालक, उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, वजनमापे नियंत्रक यांच्या नियंत्रणात वजन काटा उभारण्याची मागणी करण्यात आलेली आहे। सदर वजन काटा उभा करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, याकरिता आमदार, खासदार, स्थानिक विकास कार्यक्रम, जिल्हा नियोजन, नाविन्यपूर्ण निधी किंवा शासनाकडे पैसे उपलब्ध नसतील तर संबंधित कारखान्याच्या गाळप झालेल्या ऊसातून वजन काट्याच्या खर्चाची रक्कम शेतकऱ्यांकडून प्रति टनाप्रमाणे समान कपात करून घेण्याची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे। राज्यातील प्रत्येक साखर कारखान्यामध्ये राज्य सरकारचे स्वतंत्र वजन काटे बसविले जातील व सदर वजन काटे डिजिटल व ऑनलाईन प्रणालीने शासनाच्या मुख्य सर्व्हरला जोडण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे। साखर कारखान्यांचे वजन काटे उभारणी करत असताना ट्रक अथवा ट्रॅक्टर वजन काट्यावर गेल्यानंतर वजन होत असताना त्यामधील ज्या त्रुटी आहेत त्यांची पूर्तता केली जाणार आहे। उसाने भरलेले प्रत्येक वाहन या वजन काट्यावर वजन केल्यानंतर त्यांचा मेसेज थेट संबंधित शेतकऱ्यांना दिला जाईल। BV न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक विनायक इनामदार।